प्रवासी मनोहर साळवी यांनी गुहागर ते ठाणे असा एसटीने काल आपल्या कुटुंबियासमवेत प्रवास केला होता। खोपट एसटी स्थानकामध्ये एसटी दाखल झाल्यानंतर या ठिकाणी तिकिटांची तपासणी करण्यात आली। यावेळी संबंधित तपासनीस अधिकाऱ्याला साळवी कुटुंबियांनी आपल्याजवळ असलेले मोबाईलमधील ऑनलाईन पद्धतीचे तिकीट दाखवले। मात्र हे तिकीट अवैध असल्याचं सांगत संबंधित अधिकाऱ्यांनी या कुटुंबियासमवेत वाद घातला। मला या ठिकाणी कागदोपत्री अथवा मेलवरचं तिकीट दाखवा अशा प्रकारची बतावणी केली। त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाद जो आहे तो निर्माण झालेला होता। ज्येष्ठ नागरिक असलेले मनोहर साळवी हे आपल्या कुटुंबियासमवेत या ठिकाणी बराच काळ ताटकळत होते। मात्र लाईन ऑफिसरने तिकीट असून देखील त्यांना कोणत्याही प्रकारचं तिकीट नसल्याचा दावा जो आहे तो करीत त्यांचा या ठिकाणी मानसिक खच्चीकरण जे आहे ते केलेलं होतं। या संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्यांच्या कुटुंबियांना देखील अनेक त्रासाला सामोरं जावं लागलं। याच पार्श्वभूमीवरती हा संपूर्ण प्रकार जो आहे तो स्थानिक नगरसेविका माधुरी मेटांगे यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित घटनास्थळावरती धाव घेतली आणि संबंधित कुटुंबियांसमवेत या ठिकाणी त्यांची सुखरूप सुटका केली। त्यानंतर आज त्यांनी वंदना डेपो येथील एसटी अधिकाऱ्यांची भेट घेत संपूर्ण घडलेला प्रकार जो आहे तो त्यांना सांगितला। अशा प्रकारच्या मुजोर अधिकाऱ्यांकडनं प्रवाशांना त्रास दिला जातोय, त्यामुळे या संबंधित मुजोर अधिकाऱ्याला त्यामुळे अशा प्रकारच्या मुजोर अधिकाऱ्याला कामावरून बेदखल करण्याची मागणी जी आहे ती त्यांनी केलेली आहे। एकीकडे आपण एसटीचा दर्जा वाढवण्याकरता परिवहन मंत्री मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत, मात्र अशा प्रकारच्या मुजोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वागणीमुळे नागरिक एसटीच्या प्रवासाकडे वळतील का असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे। हा संपूर्ण प्रकार घडलेला निंदनीय असून संबंधित मुजोर अशा एसटीच्या कर्मचाऱ्यांवरती त्वरित कारवाईची मागणी जी आहे ती नगरसेविका माधुरीताई मेटांगे यांनी केलेली आहे। एकीकडे माननीय पंतप्रधान मोदीजी आणि आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब हे सगळेजण आपल्याला सांगत असतात, लोकांसाठी सतत कार्यरत असतात की लोकांची प्रश्न कशी सुटावी, प्रवाशांशी प्रेमाने बोला असं सांगत असताना आपले काही अधिकारी जे कर्मचारी आहेत ते अतिशय उद्धट आणि उर्मटपणे कालचा जो प्रकार घडला ते वागत होते आणि त्याचा निषेध मी करते। मनोहर साळवी जे आहेत ते गुहागरमधून ठाण्यामध्ये एसटी प्रवास शिवशाहीने आले। ते उतरल्यानंतर त्यांनी त्यांचे तिकीट मागितली, सरप्राईज व्हिजिट आहे म्हणून सांगितलं। त्यांनी त्यांची तिकीट मागितली, त्यांनी त्यांची ऑनलाईन तिकीट दाखवली, टेक्स्ट मेसेज दाखवला। त्यानंतर त्यांच्याकडे असलेलं या ज्या अधिकृत यादी असते कंडक्टरकडे ती सुद्धा दाखवली, त्याच्यामध्ये त्यांचे सगळी नावं आहेत। एवढं सगळं दाखवल्यानंतर या माणसाचं समाधान होत नव्हतं। हा माणूस म्हणत होता की जीमेलवरती जो मेसेज आलेला आहे तो आम्हाला दाखवा। त्यांनी डेबिटचं पेमेंटसुद्धा दाखवलं, पण तो म्हणतो आम्हाला जीमेलच पाहिजे आहे, जीमेलचा ॲड्रेस। आता जीमेलमध्ये कधी ग्लिच पण असतं, कधी त्या ॲपचं पण ग्लिच असतं, ते जीमेल येत नाही। तरीही हा ऐकायला तयार नव्हता। त्यांची छोटी नात आहे, त्यांच्या मिसेसला ब्रेन हॅमरेजचा अटॅक येऊन गेलेला होता, यांचं BP वाढलेलं होतं आणि हे दोघेही ज्येष्ठ नागरिक, छोटीशी ती मुलगी त्यांची नात ती रडत होती। रात्री 10:30 ते 11 वाजताची वेळ, त्यांना 1 तास त्यांनी थांबवून ठेवलं। तो कंडक्टर 10 वेळा सांगत होता की यांचं व्हॅलिड आहे, यांचं वैध तिकीट आहे, हे सगळे प्रूफ आहे, आपण घेऊ शकतो। तरीही तो ऐकायला तयार नाही। तो इतर लोकांच्या काय धमक्या देत होता, कोणाकोणाला फोन लावत होता आणि अतिशय उद्धट आणि उर्मटपणे वागत होता। इव्हन तो कंडक्टरला सुद्धा म्हणाला की तुला नोकरीवरून काढून टाकतो, तुझी नोकरी कशी टिकते बघतो, मी इथे लाईनमन आहे, मी इथे नेहमी लाईन चेकिंगला असतो। म्हणजे अशा प्रकारची अरेरावी जर असेल तर आपल्या परिवहनमध्ये येणारे प्रवासी हे कसे सुखकर होणार किंवा कसे येतील याचा आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे आहे। अतिशय तोट्यात चाललेली परिवहन जर आपल्याला चालवायचं असेल तर आपल्याला प्रवाशांना सुविधा देणं, त्यांच्याशी प्रेमाने बोलणं हे फार गरजेचं आहे। असे जे कर्मचारी असतील त्यांना अतिशय कडक प्रशासकीय त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे। त्यांना कळत नसेल, ज्या प्रेमाच्या शब्दात कळत नसेल तर त्यांना प्रशासकीय चांगल्या शब्दात करायला पाहिजे, नाहीतर त्यांना सस्पेंड करायला पाहिजे, ही माझी मागणी आहे।